फळबाग लागवड करायची आहे, परंतु तुम्ही बहुभूधारक किंवा अल्पभूधारक आहात, तुम्हाला शासनाच्या 100% अनुदानावरती फळबाग लागवड करता येते। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत फळबाग लागवड करता येते। फळबाग लागवड करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे। महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी करून घ्यावी। तर या योजनेमध्ये देण्यात येणारे अनुदान हे 3 वर्षामध्ये देण्यात येते। त्यामध्ये पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येते। राज्य शासनाने राज्यामध्ये फळबागांचं क्षेत्र वाढवण्यासाठी डॉक्टर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नव्याने सुरू केलेली आहे। त्याच्या अगोदर आपण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून सुद्धा आपण फळबाग लागवड करत होतो। जे लाभार्थी MRGS पात्र नाहीत त्यांच्यासाठी ही योजना राज्य शासनाने 100% अनुदानावर चालू केली होती, कारण याच्यामध्ये केंद्राचा कुठलाही वाटा नाही। या योजनेसाठी आपल्याला महाडीबीटी महाआयटी जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर अर्ज करायचे आहेत। त्या अर्जातून सर्वसाधारण असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर किंवा दिव्यांग अशा पद्धतीनं लॉटरी निघते आणि त्या लॉटरी निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळते त्यावेळेस शेतकरी त्याच्यामध्ये फळबाग लागवड करू शकतात। याच्यामध्ये आंबा असेल, चिक्कू असेल, पेरू असेल, आपल्याकडे संत्रा असेल, अशा वेगवेगळ्या फळपिकांची लागवड होते। चला तर मग या योजनेचे निकष थोडक्यात जाणून घेऊया। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही। शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे। जर 7/12 उतार्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी विहित प्रपत्रातील संमतीपत्र आवश्यक राहील। जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास 7/12 उतार्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबवण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहणार आहे। असे निकष या योजनेसाठी असणार आहेत। तुम्हाला जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटीवरती अर्ज करू शकता। तर ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ करण्यासाठी, युवा शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना राबवण्याची उद्दिष्ट शासनाकडून ठरवण्यात आलेली आहेत। 100% अनुदानावरती ही योजना राबवण्यात येते, त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।